महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, तासगावला थोड्याच वेळात त्यांच्या अंजनी गावी अंत्ययात्रा ही जी संपूर्ण आबांचं पार्थिव आहे ते पोहोचेल, पण एवढ्यात कार्यकर्त्यांनी संपूर्ण हा सांगलीचा परिसर भरून गेलाय। अनेक कार्यकर्त्यांना आपल्या भावना अनावर होत आहेत, काय सांगाल? रवींद्र कांबळे यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा एकदा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। पण आबांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली। आबांच्या अनेक पैलूंचा आपण आढावा घेतो। यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की महाराष्ट्रातला एक असा प्रश्न आणि ज्या प्रश्नावर थेट डोळे उघडून पाहण्याचं धारिष्ट्य हे फक्त आबांनी दाखवलं होतं। नक्षलवाद्यासारखा हा मुद्दा आणि या मुद्द्यावर आबांनी दाखवलेलं धारिष्ट्य याची दखल महाराष्ट्राचा वर्तमान हा नेहमीच घेत राहील। रवींद्र कांबळे आमचे प्रतिनिधी आहेत। रवींद्र, कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना, वयोवृद्ध माणसांना आबांबद्दलच्या भावना अनावर होत आहेत। भिलवडी नाक्यापासून अंजनीपर्यंतचा सगळा जनसमुदाय आता पायी निघालाय, काय सांगाल? भिलवडी नाक्यापासून अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि हजारो कार्यकर्ते हे तासगाव तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत। तासगाव मार्केट कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव इथं आणण्यात आलं होतं, पण जवळपास 35 ते 40,000हून अधिक लोक हे तासगाव मध्येच आहेत। अंजनीत अंत्यविधी व्हायचा आहे, मात्र तासगाव या अंत्ययात्रेमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। सर्व दुःख असं वातावरणात, शोकाकुल वातावरणात आपल्या लाडक्या नेत्याला ते अखेरचा निरोप देत आहेत। तर इथून अंत्ययात्रा आता पुढे अंजनीच्या दिशेने मार्ग झालेली आहे आणि अंजनीमध्ये अंत्यविधी होणार आहे। नक्कीच एक गोष्ट मात्र महत्त्वाची की एखादा राजकीय नेता म्हटला की त्याच्या भोवती कार्यकर्त्यांचं असणारं हे मोहोळ हे वारंवार दिसतं, पण या निमित्तानं शोकाकुल झालेला महिला वर्गही आहे। अनेक महिलांच्या मनात राजकारणांबद्दल आणि प्रामाणिक राजकारणाची छबी निर्माण करण्यात आबा हे यशस्वी झाले होते आणि त्यामुळे त्या द्योतक हे गर्दी दिसते आहे। महिलांची गर्दी काय सांगते, त्यांच्या भावना तुम्ही जाणून घेतल्यात का? महिलांचं म्हणणं आहे की आमचा भाऊ गमावल्याची प्रतिक्रिया आहे। त्यांचं म्हणतं की आमच्यावर जे भावाचं छत्र होतं, पाठबळ होतं, तो भाऊ आमच्यातून निघून गेला, अशा महिला वर्गाची प्रतिक्रिया येते। तर लोकांच्यातून आपला घरातला एक सदस्य जो एवढा मोठ्या पदावर जाऊन सुद्धा सर्वसामान्यांना कधी विसरला नाही, सर्वसामान्यांच्या शेवटपर्यंत राहिला, आता आपल्या एखाद्या घरातले सदस्य, कुटुंबातील सदस्य गेल्याची भावना त्याच्यात आहे आणि पूर्ण शोकाकुल वातावरणात या आपल्या नेत्याला निरोप देत आहेत। नक्कीच आपण हा सगळा प्रवास पाहतोय। एक गोष्ट आणखीन विचारावीशी वाटते की ज्या मार्केट यार्डमध्ये आबांचं पार्थिव आता ठेवण्यात आलेलं आहे, त्या मार्केट यार्डचा, आबांच्या आठवणींचा आणि सांगलीकरांच्या आठवणीबद्दल काय सांगाल? फार दुःखद अशी आठवण या ठिकाणी सांगावी वाटते। सलग 6 वेळा आबा या विधानसभेवर निवडून गेले होते। ज्या ठिकाणी मार्केट कमिटी असेल किंवा तासगाव परिसर असेल, याच ठिकाणाहून त्यांची विजय मिरवणूक निघायची, हजारो शेकडो कार्यकर्ते या सहभागी व्हायचे। मात्र दुर्दैवानं आज त्याच मार्गावर, त्याच ठिकाणी त्यांची अंत्ययात्रा निघते आणि त्याच्यासाठी सर्व दुःखद असं वातावरण आहे। आणि मार्केट कमिटीमध्ये आबा इथून बसायचे, सर्वसामान्यांचे कार्यकर्त्यांचे थेट संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायच्या, मात्र याच ठिकाणी त्यांना हे कार्यकर्ते हे शेवटचा निरोप देत आहेत। नक्कीच कार्यकर्ते शेवटचा निरोप देतात। 35 ते 40 हजारांपेक्षा जास्त जमाव हा मार्केट यार्डच्या परिसरात जमा झाला आहे। या सगळ्यावर नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कशा पद्धतीनं त्यांना सूचना करण्यात येत आहेत? राष्ट्रवादीचे कोणी किंवा अन्य पक्षांचे राजकीय नेते या संदर्भात काय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत? प्रमुख जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते थेट अंजनीमध्ये जिथे अंत्यविधी होणार आहे त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि अंत्ययात्रा ही आरवडे या मार्गावरून जाणार आहे। त्यामुळे 2 मार्ग आहेत अंजनीला जाण्यासाठी। गेस्ट हाऊसचा जो मार्ग आहे तिथून ही पूर्ण वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे आणि आरवडे मार्गावरच्या तिथून अंत्ययात्रेसाठी हा मार्ग आहे आणि तिथून सावळज आणि सावळज नंतर अंजनी या आबांच्या घरी आबांचं पार्थिव नेलं जाईल आणि तिथं अंत्यदर्शन नंतर अंत्यविधी हा अंत्यविधीच्या ठिकाणी नेला जाईल। सर्व ठिकाणी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त केलेला आहे। पूर्ण वाहतूक यंत्रणा सुद्धा व्यवस्थित अशी ही केलेली आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात मॉब येऊन सुद्धा अंत्ययात्रा ही मार्गस्थ झालेली आहे। ऋषी
नक्कीच आपण एक गोष्ट हेलावणारी आहे जी दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवरनं, विशेषतः या संपूर्ण जनसमुदायाला शांत करण्याचं काम हे आबांच्या मुलीनं केलं, त्याबद्दल काय सांगाल? हो, स्मिता दिदी ह्याच आबांच्या पार्थिव सोबत आहेत, तेच आव्हान करतात कार्यकर्त्यांना. आबा हे शिस्तप्रिय होते, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी असं हे आव्हान करतात. पूर्ण या मॉबला कंट्रोल करण्याचं काम आबांची मुलगी आहे, ती आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, मात्र ती धाडसानं इतर कार्यकर्त्यांना सांगते की तुम्ही शिस्त पाळा, कुठेही तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळी गोंधळ करू नका, शांततेने जावा. आणि त्या दिदींचं आव्हान ऐकूनच सर्व कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. नक्कीच रवींद्र, आपण या संदर्भात बोलणारच आहोत, मात्र आता जातोय थेट अंजनीमध्ये. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत. दीपक, ज्या अंजनीतला हा सुपुत्र महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी सज्ज झाला होता, त्यात सुपुत्राचा अखेरचा निरोप पाहण्याची वेळ आज अंजनी गावावर आली आहे. काय सांगाल, कसं वातावरण आहे? निश्चितच ऋषी, अंजनी गावावर दुःख कळा पोचरली असं म्हणावं लागेल. शोकाकुल वातावरण घेतलं आणि ज्या आबांना मोठं वाताना पाहिलं, अगदी बालपणापासून ते त्यांचं शिक्षण, ते जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यावेळेला या गावाने त्यांचं स्वागत केलं असेल, त्यांची मिरवणूक काढली असेल. त्याच्यानंतर प्रत्येक मोठं पद आबा या राज्याच्या राजकारणात भुसवत गेले, अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. सामान्य घरातून आलेला एक मुलगा उपमुख्यमंत्री पदापर्यंत जातो, एवढा मोठा प्रवास आहे अंजनी गावात. सांगलीमधल्या तासगाव जिल्ह्यात तालुक्यातलं एक लहानसं गाव आहे, एक खेडेगाव आहे. या खेडेगावातनं आबा वर गेले, ते थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले. आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस प्रत्येक वेळेला गावात यायचा, तो एक नेता म्हणून यायचा, त्याच्याबरोबर फौजफाटा असायचा. आजही आबांबरोबर फौजफाटा असणार आहे, परंतु आबा कोणाशी काही बोलणार नाहीत, आबा शांत असणार आहेत. आणि त्यामुळेच अंजनीचे गावातील जे रहिवासी आहेत, गावकरी आहेत, ते दुःख व्यक्त करतायत की ज्या आबांना आपण आपल्या डोळ्यासमोर मोठं होताना पाहिलं, ते आज आबा आपल्यात नाही आहेत. आणि आता अंजनीमध्ये त्यांच्या अंतिम दर्शनाची आणि अंत्यसंस्काराची तयारी जी आहे ती तयारी सुरू आहे. थोड्याच वेळात तासगाववरून त्यांचं पार्थिव अंजनीमध्ये येईल. अंजनीमध्ये त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. गावकरी आत्ताच मोठ्या प्रमाणावर अंजनीमध्ये त्यांच्या घराजवळ जमलेले आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील जे गावातले लोक आहेत, कारण हा तासगाव तालुका जो आहे, तो तालुका, या तालुक्याने आबांना मोठं केलं. या तालुक्यातील आबांवर प्रेम करणारा प्रत्येक घरात एक माणूस आहे. त्यामुळे या प्रत्येक घरातला माणूस आज अंजनीकडे धाव घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, ते आबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. आतापर्यंत तासगाव तालुक्यातल्या लोकांनी, सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी आबांचं दर्शन घेतलं. ते सभांमधून, आबा जेव्हा जेव्हा सांगलीमध्ये यायचे, तासगावमध्ये यायचे, त्या सभांमधून त्यांनी दर्शन घेतलं. त्याचबरोबर एखाद्या कार्यक्रमामध्ये आबा असायचे, तेव्हा आबांचं दर्शन व्हायचं. परंतु आज पहिल्यांदाच आबांचं दर्शन त्यांना अशा पद्धतीने घ्यावं लागतंय, तेही एवढ्या लवकर घ्यावं लागतंय असा विश्वास त्यांना नव्हता. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलं तर एक मोठी पोकळी निर्माण झाली. याच्या पूर्वी जे दोन लोकनेते गेले, गोपीनाथ मुंडे असोत किंवा विलासराव देशमुख असोत, आणि आता हा तिसरा लोकनेता महाराष्ट्राने गमावलेला आहे. खऱ्या अर्थाने हे लोकनेते होते, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे असोत आणि आता आर पाटील असोत, हे लोकनेते महाराष्ट्राने गमावलेत. आणि महाराष्ट्राचं फार मोठं राजकारणाचं नुकसान झालं असं म्हणावं लागेल. आणि राज्याचं जसं नुकसान झालं तसं अंजनीकरांना वाटतंय की आपला घरातला एक करता पुरुष गेलाय, अशी भावना इथल्या गावकऱ्यांच्या आहे. आणि त्यामुळे इथले गावकरी आता आबांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन करण्यासाठी इथे थांबलेले आहेत. आणि आजूबाजूच्या गावातले लोक सुद्धा अंजनीकडे धाव घेतात आबांच्या अंतिम दर्शनासाठी. मी ऋषी आता ज्या ठिकाणी उभा आहे, तिथे अंतिम आबांचं पार्थिव जे आहे ते अंजनी गावात त्यांच्या घराजवळ ठेवल्यानंतर इथे आणलं जाईल. इथे अंतिम दर्शनासाठी या माळावरती ठेवलं जाईल. आणि इथे राज्यातील मोठमोठे नेते येऊन आबांना श्रद्धांजली वाहतील, त्यांचं अंतिम दर्शन घेतील. आणि त्याच्यानंतर साधारणतः दुपारी एक आपणास सूचना करावीशी वाटते किंवा एक महत्वाची गोष्ट विचारावीशी वाटते की आपण ज्या परिसरात उभे आहेत, तो त्या परिसराचं वातावरण जरा आमच्या दर्शकांना दाखवून द्या. कारण इथलं वातावरण किती पद्धतीनं शोकाकुल आहे किंवा संपूर्ण तिथली व्यवस्था कशी करण्यात आली आहे त्याबद्दल सांगा. आता जे गावकरी आहेत अंजनीचे, ते गावकरी गावातच आहेत, कारण गावात थोड्या वेळात त्यांचं पार्थिव आणलं जाणार आहे. आणि काही लोक आता या माळावरती, अंजनीच्या गावाच्या लगतच हा एक मोठा माळ आहे, त्या माळावरती त्यांचं पार्थिव ज्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तिथेही तयारी सुरू आहे. पोलीस बंदोबस्त तर मोठ्या प्रमाणावर आहेच. त्याचबरोबर अंजनीतले काही गावकरी सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत की आबांचं पार्थिव गावात आल्यानंतर इथे येईल, त्यामुळे आधी इथे दर्शन घ्यावं. जर गावात गर्दी, कारण त्यांच्या घराचा परिसर आपण बघितला
तर आबांचं एक घर साधं घर आहे, लहान घर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसरही एकदम लहान असल्यामुळे तिथे जास्त लोकांना उभं राहता येणार नाहीये, तिथे जास्त लोकांना जाता येणार नाहीये. त्यामुळे काही ठराविक आबांचे कुटुंबीय, आबांचे जवळचे नातेवाईक अंजनीच्या घराच्या तिथे त्यांचं दर्शन, अंतिम दर्शन घेतील आणि बाकी गावकरी कदाचित आता इथे माळावर ज्यावेळेला आबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणलं जाईल त्यावेळेला इथे अंतिम दर्शन घेतील. त्यामुळे काही गावकऱ्यांनी आतापासूनच या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी माळावरती त्यांचं अंतिम पार्थिव ठेवल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते मोठे मोठे नेते, राज्य मंत्रिमंडळातील नेते, त्याचबरोबर विविध पक्षांचे मोठे नेते या ठिकाणी येऊन दीपक, आबांच्या आपण या पार्थिवाचं संदर्भात अंतिम दर्शन बोलणारच घेतलं आणि आहोत. एक दुपारी छोटासा ब्रेक घेतोय, आपण पाहतोय अखेरचा प्रवास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.